नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बाहेरून एकदम कुरकुरीत खुसखुशीत असा आणि आतून मसालेदार असा मस्तपैकी मिरचीचा वडा। ही रेसिपी एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर आपण आता या रेसिपीला सुरुवात करायची आहे। इकडे मी बघू शकता तुम्ही बिना तिखट अशी मिरची घेतलेली आहे। ही मिरची तुम्हाला मार्केटमध्ये सहसा लगेच मिळून जाईल। त्यानंतर या मिरचीचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत, असे गोल गोल आकाराचे बघू शकता तुम्ही। त्यामधल्या बिया आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत। आपण आता ही मिरची आहे ती बाजूला ठेवून द्यायची आहे। इकडे मी 1 कप चना डाळ घेतलेली आहे, ती ओव्हरनाईट मी अशी भिजशी ठेवली होती। बघू शकता मस्तपैकी आपली चना डाळ आहे ती भिजलेली आहे। आपण आता ही भिजलेली चना डाळ आहे ती या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे। आपण आता हे मिक्सरला जाडं भरडं वाटून घेणार आहोत। इकडे पाणी नाही वापरायचं आहे। बघू शकता तुम्ही अशी जाडी भरडी वाटून घ्यायची आहे डाळ। आपण आता ही डाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। चना डाळ आपण जी वाटून घेतलेली या बाउलमध्ये मी अशी घातली आहे। आपण आता याच्यामध्ये ज्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत। त्यानंतर याच्यामध्ये आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि जिरं असं मी ठेचा केलेला आहे। इकडे मी 3 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे घाला, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं। आपण आता या मिश्रणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे वडे कुरकुरीत होण्यासाठी। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ आहे ते घालायचं आहे। त्यानंतर बाकीचे मसाले आहेत ते घालणार आहोत। याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा चाट मसाला आहे तो घालायचा आहे एकदम जरा चटपटीत होण्यासाठी। त्यानंतर 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर आहे ती घालणार आहोत आपण। त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे। बघू शकता तुम्ही आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। या मिश्रणामध्ये आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे। चना डाळच्या ओलसरपणानेच हे मिश्रण होऊन जाईल। बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आपण आता ह्याचे वडे करणार आहोत। त्यासाठी इकडे मी एक डिश घेतलेली आहे, हाताला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व आपण असं मिश्रण घ्यायचं आहे व त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। जसे आपण वडे थापतो तसं करून घ्यायचं आहे। एकदम सोपं आहे करण्यासाठी। तुम्ही ह्याचे भजी पण करू शकता, पण मी इकडे वडे करणार आहे। बघू शकता तुम्ही असं करून घ्यायचं आहे। बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे। बघू शकता मी असे करून घेतलेले आहेत। आपण आता हे तळून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं। तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। आपण आता या तेलामध्ये जे वडे आहेत मिरचीचे ते असे सोडायचे आहेत एक एक करून आणि मस्तपैकी मीडियम फ्लेमवर आपण आता हे तळून घेणार आहोत। असे पलटी मारून घ्यायचे आहेत मस्तपैकी असे सोनेरी कलर येईपर्यंत वड्यांना तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती। बघू शकता तुम्ही खूप छान लागतात हे वडे। नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा। हे तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस याच्याबरोबर पण खाऊ शकता। असे थोडे पलटी मारून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आणि मस्तपैकी असे मिरचीचे वडे बघू शकता तुम्ही तयार झालेले आहेत। एकदम कुरकुरीत आणि आतून मसालेदार असे
लागतात. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. आणि चहा बरोबर तर आणखीनच भारी चहा, आणि असे हे वडे असल्यावर एकदम भारी. बघू शकता तुम्ही. आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.